नमस्ते. सह्याद्री वाहिनीच्या रंगा येईवो या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. एक काळ असा होता की नाटकात काम करणाऱ्याला नाटक्या आणि नृत्य करणाऱ्याला नाचा म्हणायचे, उपहासाने. पण उदय शंकर, सचिन शंकर, पार्वती कुमार, केलूचरण महापात्रा, बिरजू महाराज, गोपीकृष्ण यांनी आपल्या नृत्यकलेची भुरळ सगळ्या जगभर सगळ्यांना घातली आणि त्याच्यामुळेच या नर्तकांना एक दर्जा, एक स्थान प्राप्त झालं. याच परंपरेतले बिरजू महाराजजींचे एक शिष्य डॉक्टर नंदकिशोर कपोते आज इथे आले. आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत. नमस्ते नंदकुमारजी. जगद्विख्यात कथ्थक गुरु पद्मविभूषण बिरजू महाराजजी यांचं अलीकडेच निधन झालं, पण त्यांचा शिष्य परिवार जगभर पसरलेला आहे. काहींना प्रत्यक्ष बिरजू महाराजजींचं शिष्यत्व लाभलं, तर काहींनी एकलव्यासारखं ते मिळवलं. प्रत्यक्ष शिष्यत्व ज्यांना लाभलं त्यातले एक भाग्यवान नृत्य निपुण नंदकिशोर कपोते. पुण्याजवळील निगडी गावात त्यांची एक हवेली आहे, जिथे दिवस रात्र कथ्थकचे घुंगरू वाजत असतात. स्वतः बिरजू महाराजजी या हवेलीत येऊन वास्तव्य करत असत. अशा या महाराजजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूत आपण भेटणार आहोत त्यांचे पट्टशिष्य डॉक्टर नंदकिशोर कपोते यांना. नंदकिशोरजी, तुम्ही गेले 45 वर्ष ही नृत्य सेवा करता आहात, म्हणजे जवळजवळ लहानपणापासूनच म्हणायला हरकत नाही. का हो तुम्हाला वाटलं आपण नृत्य शिकावं? तसा मला आठवतं की 2.5-3 वर्षाचं मी असेल असं मला सांगतात सगळे, की 2-2.5 वर्षाचा, की ज्याप्रमाणे लहान मुलं छोटे नृत्य करतात अगदी तसा मी नृत्य करायचो. म्हणजे ते गाणं लागलं का त्याच्यावरती. पण त्या काळामध्ये दूरदर्शन वगैरे TV असं काही नव्हतं, तर त्या काळी रेडिओ होता. रेडिओ आणि ती कॅसेट्स असायची, रेकॉर्ड मास्टर हे त्याला म्हणायचे, हिज मास्टर व्हॉइस. तर ते लावायचे घरचे आणि त्याच्यावरती मग मी डान्स करायला लागायचो. पण हळूहळू मग मला ती आपोआपच आवड निर्माण व्हायला लागली आणि मी जास्त डान्स करायला लागलो. पण असं आहे की आपल्याकडे, आपल्या समाजामध्ये, म्हणजे 45 वर्षापूर्वी असेल कदाचित, की मुलग्यांनी म्हणजे नाच करायचा नाही असा एक माइंडसेट होता, बरोबर? मग तुम्हाला घरच्यांकडून पाठिंबा मिळत होता? मी कारण छोटा होतो तर त्यावेळेस नक्कीच मला पाठिंबा त्यावेळी होता, की सगळ्यांना वाटत होतं की कौतुक, म्हणजे लहान मुलगा कसा छान डान्स करतोय. मग असं मी आणि त्या काळामध्ये गाणे लागायचे, लागा चुनरी में दाग, मधुबन में राधिका नाचे रे, अशी उपशास्त्रीय गाणी असायची आणि त्याच्यावर मी नृत्य करायचो. पण तुमच्या मनाने, कारण तुम्ही मनाने करायचो, कारण त्यावेळेस तिथे सोय नव्हती. आणि दुसरं सांगायचं म्हणजे माझे आजोबा कलेक्टर नंतर कमिशनर होते, तर त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. त्यामुळे मग माझ्या शाळाही बदलत जायच्या. तर मला आता हे मी जी गोष्ट सांगतोय ती टिळकनगरची सांगतोय. श्रीरामपूर जवळ टिळकनगर होतं, तिथे मी शाळेला होतो. मग मी शाळेला जायला लागलो आणि शाळेमध्ये आमच्या टीचरना कळालं की मी नृत्य म्हणजे मी करतो म्हणून. मग त्यांनी सांगितलं, तू आमच्या इथं स्नेहसंमेलनात गॅदरिंगला नृत्य कर. त्यावेळेस तुम्ही केवढे होतात, कितवीत होतात? मला वाटतं 4थीत वगैरे असेल त्यावेळेस अगदी. बरं. तर मग मी त्यावेळी स्वतःच बसवलं मधुबन में राधिका नाचे रे, मला आठवतं. आणि त्या काळामध्ये मग काय त्यावेळेस मुगुट वगैरे असं काही नव्हतं. मग ते आम्ही पुठ्ठा असायचा ना, पुष्टा, त्याचा मुगुट बनवलेला, त्याच्यावरती ते गंधानी ते मला ते आमच्या मैत्रिणी असायच्या त्यांनी मला ते करून दिलेलं. आत्या होती, माझी आजी होती, मग त्यांनी ते सगळं करून दिलेलं. मी ते घातलं आणि मग जाऊन तो स्नेहसंमेलनात नृत्य सादर केलं. आणि ते पाहून मग सगळ्यांना तिथे आवडलं. आणि मग आमची जे टीचर्स होत्या त्यांनी आमच्या आजीला सांगितलं की ह्याला तुम्ही नृत्य शिकवा, चांगल्या ठिकाणी त्याला क्लासला पाठवा, तर हा नक्कीच चांगलं करेल, असं चांगलं नृत्य करायला लागेल. असं एवढं तिथपर्यंत हेच झालं होतं. शिक्षण घ्यायला कधी? आणि त्यानंतर मग मला वाटतं मी 8वीत होतो. 8वीला मी आलो पुण्यामध्ये. पुण्याच्या आधी आम्ही चिंचवडला होतो, पिंपरी चिंचवडला. कारण माझं बालपणही पिंपरी चिंचवडला गेलं होतं.
आणि तर मग 8वी मध्ये असताना मी तिथून चिंचवडवरनं पुण्याला शाळेत जायचो. सकाळी निघायचो मी, दिवसभर शाळा, आणि तिथे मला समोर एक शाळेच्या समोरच एक क्लास होता नृत्याचा. तर मग मी पाहिला तो, आणि मग घरी हट्ट धरला की मला तिथे डान्स शिकायचा. त्यावेळेस तुम्हाला हे माहित नसेल की एक कथक एक प्रकार काही आहे, प्रकार नव्हता, हे भरतनाट्यम माहित एक नव्हतं. प्रकार फक्त नृत्य शिकायचं. कथक, भरतनाट्यम हा प्रकार काही माहित नव्हता. आणि मग मी गेलो तिथे शिकायला. त्या गुरूंचं नाव होतं मीरा पंडोल, आणि त्या पंडित गोपीकृष्णांच्या शिष्या होत्या. बरं. हा, तर तिथे मी काही काळ त्यांच्याकडे नृत्य शिकलं, मीराताईंकडे. आणि त्यानंतर तिथे एक चांगली गोष्ट घडली, म्हणजे त्यांच्याकडे पंडित गोपीकृष्ण यायचे, आणि त्यांचे गुरु, आणि त्यांच्याबरोबर त्यांनी दोघं मिळून पण त्यांनी खूप नृत्य केलेली होती. त्यामुळे मला बालगंधर्व रंगमंदिरामध्ये त्यांचं गोपीकृष्णाजींचं नृत्य पाहायला मिळालं मला ते. आणि ते पाहून मी इतका प्रभावित झालो, आणि मग ठरवलं की मी, अरे मुलं सुद्धा, पुरुष सुद्धा नृत्य करतात हे माझ्या असं. आणि मग मी म्हटलं नाही, आपण करायचंच, आणि असंच नृत्य मला शिकायचं. मग मी त्यावेळेस इतका धीट होतो, मी आत गेलो ग्रीन रूम मध्ये, आणि त्यांना म्हटलं, गोपी जी मुझे नृत्य सीखना है. हाँ, तो बोले ठीक है तुम आ जाओ, मैं मुंबई रहता हूँ. मग त्यांनी मला त्यांची सही पण करून दिली, मला ऍड्रेस दिला. ती सही माझ्याकडे आजही आहे, जपून ठेवलेली आहे मी. आणि त्यांनी त्यांचा फोन नंबर दिला मला, आणि मग झालं, तिथपर्यंत झालं. पण मला माहित होतं की ते शक्य नव्हतं एवढं मुंबईला जाणं, पुण्यावरनं मुंबईला त्या काळात जाणं. 8वी 9वी मध्ये काय. आणि आम्ही लहान मुलं घरी, आमचे भाऊ बहीण छोटे माझे, आणि आई वडील मला कधीच परवानगी देणार नव्हते असं जायला. आणि त्यात आजोबा कलेक्टर वगैरे असल्यामुळे मग त्यांची इच्छा, ते तर पाठवणारच नाहीत. मग ते माझं राहिलं. आता मग काय करायचं. तर एकदा माझी आजी जायची प्रभात रोडला काही ट्रीटमेंट घ्यायला डॉक्टरकडे. तर तिथे तिला घुंगराचा आवाज आला. मला आजी घेऊन गेली तिथे त्या क्लासमध्ये, आणि तिथे पाहिलं ते नृत्य करताना मुली नृत्य करत होत्या, आणि पाहिलं, अरे हेच नृत्य मी गोपीकृष्णांचं पाहिलेलं आहे. असं एकदम मला ते स्ट्राईक झालं, आणि मी मग तिथेच म्हटलं नाही, आपल्याला इथेच शिकायचं नृत्य. कोण होते? आणि तिथे होते, नंतर ते कळालं, त्यावेळी मला ते काही माहित नव्हतं. पण नंतर कळालं की पंडित बिरजू महाराजींचे ते भाचे होते, गुरु मुन्नालाल शुक्लाजी आणि गुरु प्रभा मराठे. हां, तर हे दोघं तिथे नृत्य शिकवत होते. आणि मग मी त्यांच्याकडे रीतसर मग नृत्याला शिकायला सुरुवात केली. त्यानंतर तुम्ही काय केलं आणखीन पुढे कोणाकडे शिकायला? पुढे मी माझं कॉलेजचं शिक्षण चालू होतं, आणि त्याच काळामध्ये माझ्या वडिलांचे एक मित्र होते डॉक्टर पुरंदरे. त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा इतका चांगला नृत्य करतोय, इतके वर्ष शिकतोय, तर त्याला तुम्ही स्कॉलरशिपला का नाही बसवत म्हणून. आणि मग त्यांनी एक फॉर्म, नॅशनल स्कॉलरशिप, आणि मग त्यांनी एक फॉर्म दिला वडिलांना की हा भरून पाठवा. मग आम्ही तो भरला, आणि मग तो पाठवला भरून. आणि मला खरंच लगेच इंटरव्ह्यूला बोलवणं आलं. गुरु शिष्य परंपरा असं काहीतरी असतं. हो बरोबर, हो. तर ते मला इंटरव्ह्यूला बोलवलं गेलं. मी गेलो दिल्लीला जाऊन इंटरव्ह्यू दिला. ती पण मजा तिथे की 300-350 विद्यार्थी संपूर्ण भारतातनं आलेले त्यावेळी, आणि त्याच्यामध्ये मी एकटाच मुलगा होतो. मग मी घाबरतच मी माझा, की सगळ्या कलांसाठी, नृत्यासाठी केवळ. तर मी तिथे एक आपला माझा इंटरव्ह्यू दिला, आणि नंतर मला कळालं की तिथे जे इंटरव्ह्यू घ्यायला आले होते ते खूप दिग्गज गुरु होते. तर त्यावेळी तिथे स्वर्गीय पंडित मोहनरावजी कल्याणपूरकर, डॉक्टर कपिला वात्स्यायन, पंडिता दमयंतीजी जोशीजी, पंडिता कुमुदिनी लाखियाजी, आणि स्वतः पंडित बिरजू महाराजजी, एवढे सगळे महान कलाकार हे इंटरव्ह्यू घ्यायला पॅनलवर जजेस होते सगळेजण. मला आठवतं कुमुदजींनी पण मला त्यावेळेस प्रश्न विचारले,
की कोणाकडे शिकणार वगैरे काय. मग मी सांगितलं होतं की मी मला महाराजींकडेच नृत्य शिकायचं आहे. तोपर्यंत तुम्ही ऐकलं होतं बिरजू महाराजींचं नाव? मी त्यांना पुण्यामध्ये ते कार्यक्रमाला यायचे तिथंच नेहमी, दरवर्षी कार्यक्रम त्यांचे व्हायचे तेव्हा मी त्यांना भेटलेलो होतो. बरं. आणि मला तेव्हापासून मी त्यांचं नृत्य पाहून खूपच मी प्रभावित झालो आणि म्हटलं नाही नृत्य शिकेल मी पुढे तर महाराजींकडेच शिकेल. वा. आणि मग ते तिथे मी गेलो, इंटरव्ह्यू देऊन आलो मी परत. पण मला नाही वाटलं की आता आपल्याला आपण सिलेक्ट होऊ म्हणून. त्यामुळे मग मी MCOM ची तयारी केली, MCOM करायला लागलो. आणि जवळच एका हॉटेलमध्ये पार्ट टाइम रिसेप्शनिस्ट पण मी काम सुरू केलं. आणि त्याच्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी मला तो कॉल आला इंटरव्ह्यू की तुम्हाला सिलेक्ट झालाय, सिलेक्शनचं पत्र आलं मला ते. आणि मला अतिशय आनंद झाला. मला काय एकदम समजत नव्हतं काय करायचं. घरी पण सगळ्यांना आनंद झाला, पण थोडं आजोबा नाराज होते कारण आजोबांची इच्छा नव्हती की मी एवढं दिल्लीला जावं म्हणून. दिल्लीला जाऊनच शिकायचं असं त्यावेळी होतं. आणि ती स्कॉलरशिप पण अशी होती की भारतातनं केवळ 2 जणांना मिळते ती फक्त. त्याच्यात मी महाराष्ट्रातनं मी एकमेव होतो आणि एक बाहेर UPची विद्यार्थिनी होती. अशा 2 जणांना आम्हाला मिळाली. पण मग आजोबांची इच्छा होती की मी IAS ऑफिसर व्हावं. पण शेवटी वडिलांनी त्यांची समजूत घातली की जाऊ द्या आता त्याचं बघेल तो, त्याला आपण पाठवूया म्हणजे शिकायला दिल्लीला. आणि मग मी दिल्लीला कथक केंद्रमध्ये पंडित बिरजू महाराजांकडे नृत्य शिकायला सुरुवात केली. मैं तो खेलूंगी उन्हीं से होली गुड़िया, 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 लेके अबीर गुलाल तिथे फक्त बिरजू महाराजच होते शिकवायला की नाही, अनेक गुरु असायचे तिथे. तिथे पण म्हणजे मोठं हेच आहे ते, संगीत नाटक अकॅडमीचीच एक ब्रँच आहे, म्हणजे त्यांनीच स्थापन केलेली त्यांची. तर तिथे वेगवेगळे गुरु होते. त्या काळात मला आठवतं की पंडित मुन्नाजी शुक्ला ते पण तिथे शिकवायला आले होते. परत गुरु कुंदनलालजी गंगानी होते, ते शिकवायचे तिथे. काय पद्धत होती हो ही शिकवायची त्यांची? म्हणजे दररोज तुम्हाला ते अटेंड करावं लागायचं की काही विशिष्ट दिवस आणि इतर दिवशी तुम्ही फक्त त्याचा रियाज करायचा वगैरे, असं काय होतं एक्झॅक्टली? ते ऍक्च्युली मी ते गुरु शिष्य परंपरेनुसार महाराजींकडे शिकलो. आणि मला आठवतंय की आमचा जो क्लास तर आमचा रेग्युलर असायचा, रोज असायचा. आणि किती तास? बरेच तास असायचा. मी सांगतो तुम्हाला की आमचा तो पूर्ण दिवस नृत्यामध्ये जायचा. कसं तर सकाळी तिथे मी हॉस्टेलला राहिला होतो. हॉस्टेलमध्ये आम्ही सकाळी उठायचो पहाटे, मग आपला रियाज स्वतःचा असायचा. दरवाजा बंद करून, लाईट ऑफ करून आम्ही आपलं स्वतःचं घुंगरू बांधून आपलं रियाज करायचो. तो रियाज 2-3 तास झाला आमचा का त्याच्यानंतर पटकन आवरायचो आम्ही. आणि मग ब्रेकफास्ट करून आम्ही लगेच क्लासमध्ये 10 वाजता पोहोचायचो. मग 10ला आमचे तबला वादक यायचे, सुभाष कुमार होते ते यायचे, ते तबला. मग त्यांच्याबरोबर आम्ही तबल्याची प्रॅक्टिस करायचो. मग त्यांच्याबरोबर 1-2 तास प्रॅक्टिस चालायची. आणि मग त्यानंतर मग आमचे गुरु पंडित बिरजू महाराजजी यायचे. मग ते आले का त्यानंतर मग ते आम्हाला सुरुवात करायचे शिकवायला. आणि त्यांचा मूड लागला तर मग मात्र विचारू नका, किती तास. मग 2-2 वाजायचे. इकडे आम्ही हॉस्टेलला होतो त्यामुळे जेवायला पण जायचं असायचं. तर मग ते आम्ही त्यांना सांगून ठेवलं होतं की आमचं जेवण तुम्ही साईडला करून म्हणजे डब्यात भरून ठेवत जा. मग ते आम्ही क्लास संपवायचो, मग पटकन जायचो. थोडं 10 मिनिटं पटकन तिथे जेवलं का लगेच आम्हाला जायला लागायचं. बॅलेची रिहर्सल असायची. असे किती विद्यार्थी होतात? फार कमी विद्यार्थी असायचे. स्कॉलरशिप होल्डरनाच महाराजजी त्यावेळेस शिकवायचे. तर माझ्या बरोबर एक रेणू म्हणून होती, जिला माझ्या बरोबर स्कॉलरशिप मिळाली होती, ती होती. अजून एक मुलगा अशोक म्हणून होता.
आणि त्यानंतर अजून एक फॉरेनर मुलगी होती, फ्रेंचची वेरोनिक असायची, ती कधी आमच्याबरोबर क्लास करायची. 3-4 जण असायचे. हा. आणि मग बिरजू महाराजची बॅलेची रिहर्सल. मग 3 नंतर बॅलेची रिहर्सल सुरू व्हायची. मग आम्ही बॅलेची रिहर्सल करायला जायचो आणि मग ती रिहर्सल संध्याकाळपर्यंत चालायची. कारण महाराजजी खूप सुंदर सुंदर बॅले त्यावेळेस करायचे. मला आठवतो कथा रघुनाथ की, शाने आवध, होरी धूम मचोरी, कृष्णायन. काय त्याचं ड्युरेशन काय असायचे? 1 तासाचे, 2 तासाचे? नाही 2-2.5 तासाचे हे बॅले, खूप मोठे बॅले असायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी व्हायचे. म्हणजे दिल्लीमध्ये कमानी ऑडिटोरियमला शक्यतो जास्त तिथे व्हायचे. आणि त्या काळात म्हणजे आज कसं सगळं रेकॉर्डेड असतं, त्यावेळेस रेकॉर्डचा आपण लावतो आणि त्याच्यावरती नृत्य करतो. पण त्या काळात असं नाही, स्वतः लाईव्ह असायचं. आणि महाराजींचं मी पाहिलं की ते गुणसंपन्न, सर्व गुणसंपन्न असं अष्टपैलू. आणि ते तबला पण वाजवायचे, तबला पखावज पण वाजवायचे, सरोद वाजवायचे, फ्लूट वाजवायचे आणि नृत्याचं पण मार्गदर्शन करायचे. म्हणजे इतके प्रकार. आणि प्रत्येकाचा काय काय रोल असतो तो रोल पण समजून सांगायचे. तर कमाल. कमाल म्हणजे आम्ही बघतच बसायचो की महाराजींना एवढा स्टॅमिना कुठून येतो सगळा. तर अशी संध्याकाळपर्यंत असायची. आणि त्यानंतर मी लवकरच महाराजींचा आवडता शिष्य झालो. आणि मग महाराजजी मला बरोबर पण घेऊन जायला लागले सगळीकडे. मग त्यामुळे मी त्यांच्या बरोबर मग संध्याकाळी परदेशात वगैरे पण. हो महाराज, ते खूप मी भरपूर कार्यक्रम केलेत महाराजींबरोबर. परदेशामध्ये गेलेलो आहे, त्यांच्याबरोबर संपूर्ण भारतभर फिरलेलो आहे मी. जिथे जिथे त्यांनी कार्यक्रम त्यांचा असायचा ते मला बरोबरच घेऊन जायचे. पुढच्या गप्पा आपण करूया, पण थोड्याशा विश्रांतीनंतर. चाळीस 45 वर्षांपूर्वी एका मराठी कुटुंबातला तरुण कथ्थकच्या वेडापायी दिल्लीला जाऊन थडकला आणि त्याला बिरजू महाराजजींसारखे गुरु लाभले. त्यानंतर महाराजजींची साथ त्यांनी कधीच सोडली नाही. कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर जगभर प्रवास केला. त्यांच्या या अनोख्या गुरुविषयी आणि त्यांचा सहप्रवासी म्हणून घेतलेल्या अनुभवांविषयी आपण जाणून घेणार आहोत. बरं, मग नंतर तुम्ही बिरजू महाराजांबरोबर खूप फिरलात, बॅले केलेत तुम्ही त्यांच्याबरोबर. एका बाजूला तुमचं शास्त्रीय नृत्याचं शिक्षण चालू होतं आणि त्या कार्यक्रमही चालू होते त्यांच्याबरोबर. मला पण त्याचे एक मला ते सुरुवात त्यांच्याकडे कशी झाली ते सांगायचो की नृत्य त्यांनी सुरू कधी केलं. मी दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी 6 महिने सुरुवातीला काहीच आमचं म्हणजे जसं क्लासमध्ये आपण असतो तसं नृत्य शिकवलं नाही. म्हणजे ते आधी त्या काळी पण असं होतं की गुरु शिष्याची परीक्षा बघायचा की त्या योग्यतेचा तो आहे का नाही असं. म्हणजे त्याच्यासाठी एवढे परिश्रम घ्यायचे आणि त्यांनी पुढे काहीच नाही केलं तर असं महाराजींचं मला ते त्या अशा पद्धतीने ते नोट करत होते की मी काय दिवसभर काय करतो. तर मी दिवसभर त्यांच्याकडे बसायचो, ते काय काय करतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचो प्रत्येक वेळी की त्यांच्याकडे त्यांना काय पाहिजे, कधी पाणी पाहिजे, कधी चहा पाहिजे. मग ते सगळं सेवा, गुरु सेवा करत होतो त्यांच्याबरोबर. त्यांच्या अनेक कामं असायचे काय काय बाहेर की इकडे जा तिकडे जा अशी सगळी कामं घरची पण असायची. आम्ही ते घरी कधी केलेले नाही कामं, पण तिथे आम्ही महाराजजींकडे सगळं शिकलो करायचं, चहा करायचं शिकलो त्यांना. आणि मग मला आठवतं की मी त्यांना मी मनात बसलो त्यांच्या, म्हणजे त्यांना असं मी आवडता झालो त्यांचा विद्यार्थी. आणि मग ते मला घरी न्यायला लागले. मग घरी जाऊन मग कधी कधी घरीच राहायचो मी त्यांच्याकडे. राहत होते दिल्लीत. मला असं वाटलं की लखनौ. नाही, दिल्लीला. आणि दिल्लीला मी त्यांच्या घरी जायचो. मग आम्ही कधी मग ते असं असायचं की महाराजजी झोपल्याशिवाय आम्ही झोपायचो नाही. मग महाराजींची सेवा करत बसायचो आम्ही पाय दाबत वगैरे. तर असंच मी एकदा पाय दाबत बसलो आणि पाहिलं तर महाराजींना असं झोप आली होती. तर मी पाहिलं तर महाराजी झोपले, चला आपण पण नंतर झोपायला जाऊ. म्हणून मी असं उठून चाललो, तेवढ्यात महाराजींची डोळे उघडले आणि ते नंदू रुक जाओ, यहाँ आ जाओ. किती वाजले असतील रात्री? 1-1:30. 1-1:30ची ही गोष्ट आहे. आणि मग त्याच्यानंतर म्हटले आओ खडे हो जाओ यहाँ, हाथ ऐसे रखो, हाँ चलो. आणि मग त्यांनी सांगितलं ये देखो पहले धा कैसे मारनी है, ये धा पखावज पे ये धा होती, धा त क थू गा, हे परनामद म्हणतात त्याला. तो मला पहिल्यांदा त्यांनी शिकवायला सुरुवात केली रात्री.
आत्ता खूप एक छान योग आला की ज्यावेळेस आपलं हे लॉकडाऊन सुरू झालं म्हणजे सगळं, तर पण त्या काळी महाराजींशी आम्ही बोलायचो, तर मग महाराजींनी एकदा असंच बोलले आणि व्हिडिओ कॉल करायचो आम्ही महाराजींना. तेव्हा महाराजी म्हटले की नंदू ऐसे करो तुम पुरानी पुरानी चीज़ें एक बार सुनाओ और थोड़ा करके दिखाओ मुझे. मतलब बहुत म्हणजे ज्या काळी आम्ही शिकत होतो 40 वर्षापूर्वी, आज महाराजींशीच माझे संबंध गुरु शिष्यांचे 43 वर्ष होऊन गेले. तर त्या काळातलं त्यांनी मला सांगितलं की तू ते तुकडे आठव आणि तू कर. मग मी ते आठवले तुकडे आणि मग त्यांना म्हटलं पण आम्ही करून नाही दाखवले. म्हटलं आता जाऊ दे, महाराजी जेव्हा म्हणतील, कारण अशी हिंमत आजही नाही, त्या काळी तर नव्हतीच आम्हाला की महाराजी हमको ये सिखाइए ये कधी त्यावेळेस आम्ही बोलू शकत नव्हतो. आणि आजही आम्ही ते तसं नाही बोलू शकत गुरुला. जसं आपण आज क्लासमध्ये बघतो की विद्यार्थी आज येतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणतो की मला सर आता काल ते केले, आम्ही थोडं नवीन शिकवा काही, असं आम्ही गुरुला बोलू शकत नव्हतं ना, आजही नाही बोलत. त्यामुळे मग परत एकदा महाराजींनी स्वतः सुरू केलं, अरे सुनो अभी मैं ना तुमको एक नया टुकड़ा बताता हूँ. आणि महाराजींनी मग आम्हाला तो तुकडा ऑनलाईन शिकवला आणि मग झालं तिथून नंतर श्री गणेशा झाला परत एकदा नृत्य शिकण्याचा. तुम्ही शिकवायला सुरुवात कधी केली? 1983-84 ची गोष्ट असेल. म्हणजे दिल्लीहून परत दिल्लीहून ज्यानंतर दिल्लीहून शिकून मी जेव्हा पुण्यामध्ये आलो त्यावेळी मग मला माझी पंडित भीमसेन जोशीजीशी माझी दिल्लीतच ओळख झाली होती. पहिली ओळख माझी दिल्लीमध्ये कथक केंद्रात ते यायचे आणि आमचा क्लास बघत बसायचे. तेव्हा मग एक दिवस महाराजींनीच ओळख करून दिली, अरे इनको जानते हो तुम. तर मी काही ओळखत नव्हतं. म्हटलं बोले ये पंडित भीमसेन जोशी जी है, बहुत अच्छे गायक है ऐसे. पण ते मला पुण्यात आल्यानंतर कळालं की अरे बापरे एवढे प्रसिद्ध कलाकार आहे असं. मग त्यांच्याकडे मी नेहमी जायला लागलो आणि मग भीमसेनजींना म्हटलं की भीमसेनजी मी इथं क्लास उघडायचा आहे, मला क्लास तर सुरू करतोय मी, पण तुम्ही या माझ्या क्लासचं उद्घाटन करायला. तो म्हणे हो ठीक आहे मी येतो. तर मग म्हटलं मी न्यायला येऊ का? नाही नाही, मला म्हणे मी स्वतः गाडी चालून येईल म्हणे. आणि मला आठवतं ते की ते स्वतः मारुती कार आपली स्वतः चालवत ते आले आमच्या क्लासवरती आणि मग क्लासचं उद्घाटन झालं आणि भीमसेनजींच्या हस्ते उद्घाटन होऊन मग मी क्लास सुरू केला. क्लास तुमचा पुण्यामध्ये होता, पुण्यामध्ये गोले रोडला. आणि किती विद्यार्थी होते सुरुवातीला? विद्यार्थी तर माझ्याकडे त्या काळात खूपच होते, कारण मी दिल्लीवरून आलो आणि सगळीकडे सर्वांना कळालं की दिल्लीहून पंडित बिरजू महाराजांचे शिष्य आलेले आहेत वगैरे. त्यामुळे माझ्याकडे भरपूर शिकायला विद्यार्थी येत होते. आता किती आहेत? आताही आहेत, म्हणजे 100-200 विद्यार्थी तर असतातच. हो हो. पण आता या लॉकडाऊनमुळे या पिरियडमुळे थोडा बऱ्याच गोष्टी कलाकारांचे जास्त नुकसान झालं. तसं सगळंच बंद होतं ना, त्यामुळे मग ते थोडं आता सुरू केलेत मी जस्ट क्लास.
सध्या ललित कला केंद्रातील पुणे युनिव्हर्सिटीमधून कपोते सरांच्या अंतर्गत कथक नृत्यामध्ये MA करीत आहे. कपोते सरांची शिकवण्याची पद्धत अतिशय सहज आणि सोपी आहे. त्यांनी शिकवलेलं सगळ्या विद्यार्थ्यांना अतिशय लगेचच कळतं. ते सगळ्यांनाच वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन करतात आणि त्यांनी अनेक कलाकार घडवलेले आहेत. तुम्ही आता शिकवता, तुम्ही बिरजू महाराजांकडनं शिकून आलात. त्यांनी जे तुम्हाला शिकवलं तेच तुम्ही कंटिन्यू केलं का तुम्ही त्याच्यात काही बदल केले की तुमचं स्वतःचं काहीतरी त्याच्यात घातलं? माझं असं होतं, मी शिकत असतानाच दिल्लीला आणि तिथे कार्यक्रम करत होतो तेव्हापासनं माझ्या डोक्यात होतं की नाही, आपण काहीतरी नवीन करायचं. म्हणजे नृत्य तर सगळेच करतात, पण आपण एक नवीन काही करायचं असं जे कायम माझ्या डोक्यात असायचं. तर मग मला आठवतं, मी तिथे दिल्लीला महाराष्ट्र मंडळ मध्ये माझा कार्यक्रम होता आणि त्यावेळी मग मी आपली गणेश आरती सुख करता दुःख हरता त्याच्यावरती मी प्रथम कथक नृत्य बसवलं आणि ते मी तिथे सादर केलं सोलो. आणि ते तिथे खूप माझा तो पहिला प्रयोग माझा एकदम सर्वांना आवडला तिथे. आणि त्यानंतर मग मी पुण्यात आलो आणि पुण्यात जेव्हा आलो तर त्यावेळेस मग मी एकदा बालगंधर्व रंगमंदिरात मी बघायला गेलो होतो कार्यक्रम. तर तिथे मी बाहेर 2 फोटो पाहिले बालगंधर्वांचे, खूप सुंदर, म्हणजे एक स्त्री वेशातला आणि एक पुरुष वेशातला, आणि ते आजही आहेत ते. तर ते पाहून मला एकदम मी प्रभावित झालो. अरे म्हटलं आपणही काही करायला पाहिजे असं. आणि तो 1987 साल होतं आणि त्यावेळेस बालगंधर्वांची जन्मशताब्दी होती. तर मी हा विचार घरी बोलून दाखवला. वडील म्हणे अगदी कर म्हणून, पण थोडीशी आई म्हटली छे म्हणे आता हे काय तू साडी घालून डान्स करणार वगैरे. पण वडिलांनी सपोर्ट केला मला, तर मग आईनी मग सपोर्ट केला. म्हणजे नाट्य संगीतावर आधारित. आणि मग मी त्यांची नाट्यगीतं त्यांची निवडली. नाट्यगीतं निवडल्यानंतर त्याच्यावरती खूप अभ्यास केला आधी, कारण जी माझी सवय होती की काही करायचं त्याचा अभ्यास आधी करायचा, संशोधन करायचं, तसं त्याचा अभ्यास केला. त्याच्यानंतर त्यांच्याच पठडीतले मला गायक गायिका पाहिजे होते. मग त्यावेळी मला वाटतं जोशी बुवा होते कसबा पेठेत गायक मोठे, त्यांनी मला पौर्णिमा तळवळकरांचं नाव सुचवलं, ज्या शरद तळवळकर चित्रपटातले अभिनेते त्यांच्या मिसेस. मग त्यांनी माझ्याकडे त्यांना विचारलं मी की असं असं आहे, मी बालगंधर्वांवरती कार्यक्रम करतोय, तर तुम्ही गाल का? तो म्हणे हो, त्यांना तर मला खूप आवडेल. आणि झालं, मग आमच्या प्रॅक्टिस सुरू झाल्या तिथे. आणि मग रोज आमच्या त्या प्रॅक्टिस व्हायच्या. आणि त्याच्यावर कथक स्टाईलने तुम्ही काही बसवलं होतं का वेगळ्या पद्धतीने? नाही, कथक, प्युअर कथक शास्त्रीय नृत्यांनी. आणि मला आठवतं मी अष्टनायिका बसवल्या होत्या. आज जे करतात ते सगळं हे सर्व पूर्वी मी केलेलं आहे. त्यावेळी अष्टनायिका हा प्रकार होता नाट्यशास्त्रात. अष्टनायिका मी त्यावेळी त्या दाखवल्या आणि प्रत्येक विद्यार्थिनीला एक नायिका दिली होती. आणि मी स्वतः पण माझं त्याच्यामध्ये सहभाग होता. तर गंमत सांगायची म्हणजे, तर क्लासमध्ये मी ज्यावेळेस रिहर्सल व्हायची तेव्हा मी काही करत नव्हतं. तिथे विद्यार्थ्यांचीच तयारी चालायची. ज्या दिवशी बालगंधर्वला कार्यक्रम होता, कार्यक्रमाची जाहिरात वगैरे आली, कार्यक्रम हाऊसफुल झाला होता आणि मोफतच ठेवला होता आम्ही, हाऊसफुल कार्यक्रम, बसायलाही जागा नव्हती. मला आठवतं बरेच मोठे कलाकार आले होते, ते पण साईडला उभे होते बघायला. आणि झालं, माझं नृत्य सुरू झालं. लाईट ऑफ होता, हळूहळू प्रकाश येतो रंगमंचावर आणि मी तिथे स्टेजवरती स्त्री वेशामध्ये मी ही बालगंधर्वांची जी ही पोज मी घेऊन उभा होतो आणि नाथ हा माझा मोही म्हणा, हे त्यांचं पद होतं. आणि ते सुरू झालं. तर आमच्या गायक वादकांमध्ये कुजबूज, कारण त्यांना कोणाला माहित नव्हतं की मी हे करणार आहे स्त्री वेशातलं. तर ते म्हणत होते हे तर
कपोते सर कसे म्हणजे कपोते सर तर इथे नाही आहेत आणि या बाई कोण आहेत म्हणे. ओह, हो म्हणजे कोण करतंय म्हणे, कारण क्लासमध्ये तर सरांनी कधी असं दाखवलं नाही की कोणी बाईंना बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडनं करून घेतलं. मग सगळे चुळबुळ करत होते तिथे. ते तबला वादक पण आमचे राजू जावळकर, त्या काळात सगळे प्रसिद्ध, अजित सोमन, श्रीपाद भावे, पौर्णिमाजी, असे सगळे जण होते. आणि मग तो कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर आमचे जे अनाऊन्सर होते सुधीर गाडगीळ, त्यांनी अनाऊन्स केलं की जे आत्ता स्त्री वेशात होते ते नंदकिशोर कपोते होते. आणि मग खूप टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मग सगळ्यांना कळालं की मी ती भूमिका केलेली आहे म्हणून. असे आणखीन काही प्रयोग तुम्ही केलेत का, म्हणजे कोरिओग्राफी केली हो हो. असे? त्यानंतर अजून एक असाच एक गोष्ट आहे. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती त्या दिवशी आणि आम्ही त्यावेळी नेमकं पंडित बिरजू महाराजींचा मुंबईत कार्यक्रम होता. तर आम्ही पुणा स्टेशनवरनं तिथून टॅक्सीनी मी आणि माझ्याबरोबर एक सतार वादक इथले परांजपे म्हणून अतुल परांजपे, ते माझ्याबरोबर होते. दोघं जण आम्ही टॅक्सीने चाललो होतो आणि मी पाहिलं की खूप गर्दी होती त्यावेळेस, म्हणजे बाबासाहेबांच्या त्या पुतळ्याला हार घालायला. आणि मग तो पुतळा खूप सुंदर पुतळा आहे तो. तर मला तो अतुल जो होता त्यांनी मला विचारलं की कपोते सर तुम्ही नेहमी नवीन नवीन काही करता, तुम्ही यांच्यावर काही करा ना. बस मग ते माझ्या डोक्यात बसलं. मी गेलो, महाराजींना भेटलो, महाराजींनाही सांगितलं मी असं असं करणार आहे, महाराजींचे आशीर्वाद घेतले आणि आलो पुण्यात. मग त्याच्यावर मी त्या कामाला लागलो. मी डॉक्टर बाबासाहेबांच्या खूप कॅसेट्स घेतल्या पण मला त्या काही पटेना. त्यांची स्टोरी वाचली, त्यांनी मी अजून मला जास्त इन्स्पिरेशन मिळालं आणि त्यांचा मी स्टडी केल्यानंतर म्हटलं नाही आपण म्हटलं बाबासाहेबांवरतीच अजून छानच नृत्य नाटिका करायची. मग मी कथा शोधत होतो, मला कथा हवी तशी मिळत नव्हती. मग एक जणांनी सांगितलं की तुम्ही तिथे जा, विजय कुमार गवई म्हणून आहेत, ते आमच्या घराच्या तिथे जवळ होते, ऑफिस होतं ते सॉंग्स अँड ड्रामा डिव्हिजन. मग तिथे मी गेलो, विजय कुमार गवईंना भेटलो आणि त्यांना मी माझी इच्छा सांगितली की मला बाबासाहेबांवरती असं नृत्य नाटिका करायची आहे, तर मला अशी मी कथा शोधतोय. तर त्यांनी मला एक पुस्तक काढलं आणि ते दिलं, समोर ठेवलं माझ्या. म्हणे हे बघा, म्हणे मी स्वतः कथा लिहिलेली आहे, तुम्हाला आवडते का बघा. आणि मी ते पुस्तक घेतलं हातामध्ये आणि त्याचा फक्त पहिला सुरुवात वाचली आणि ती पाहूनच मी अगदी म्हणजे एकदम चाट पडलो. म्हणजे मला ते नृत्याला पोषक असं होतं. तर काय होतं ते की आकाशात सर्व तारका पऱ्या ज्या नाचतायत, बागडतायत सगळ्याजणी, आणि नाचता नाचता एकीचं लक्ष जातं आणि ती म्हणते अगं इकडे ये, ती बघ पृथ्वीवर महामानवाचा जन्म होतो आहे महू गावामध्ये. आणि मग बस मग मी म्हटलं नाही, हीच मला कथा घ्यायची. मी त्यांना सांगितलं की मी याच्यावरती नृत्य नाटिका करणार. आणि मग मला आठवतं की मी जवळजवळ 70-80 कलाकारांना घेऊन मी ती नृत्य नाटिका सादर केली. त्या बॅलेमध्ये आमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यामध्ये 4 वर्षापासनं ते 80 वर्षापर्यंतचे कलाकार त्याच्यामध्ये माझ्याकडे भाग घ्यायला होते. आपण याच्याबद्दल बोलूया, तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. नंदकिशोरजींच्या विद्यार्थ्यांबद्दल आपण बोलूया. मला सांगा, तुम्ही म्हणालात की 8 ते 80 वर्षापर्यंतचे तुमचे विद्यार्थी होते तुमच्या बॅलेमध्ये, तर सर्वात मोठा विद्यार्थी वयाने कोण होता मला सांगा. सर्वात मोठे होते एक रामकृष्ण तगारे म्हणून होते, 80 वर्षाचे ते. हो. आणि त्यांची एक गंमत सांगतो. म्हणजे मी दिल्लीवरनं ज्यावेळेस महाराजींकडे नृत्य शिकून आलो आणि पुण्यामध्ये क्लास सुरू केला आणि मग मला आठवतं की मी घरात होतो, आधी घरात क्लास सुरू केला आणि 4-5 विद्यार्थी असे नृत्य करायचे, कारण छोटी जागा होती ना घरी. तर आजोबा बाहेर असायचे बसलेले, तर एक व्यक्ती गृहस्थ ते आले आणि आजोबांना भेटले. मग मला नंतर कळालं की ते आजोबांच्याच डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिसला होते, त्यांच्या अंडर होते. तर आजोबा जेव्हा कलेक्टर होते त्यावेळेस, तर मग आजोबा आतमध्ये आले. आजोबांना आधी वाटलं बाहेर की त्यांनी विचारलं काय पाहिजे, तर म्हणे मला
नृत्य शिकायचं. मग आजोबा म्हटले तुम्हाला शिकायचंय का नातवाला वगैरे कोणाला शिकायचं? नाही म्हणे मलाच शिकायचंय. बापरे. मग मला आजोबा आतमध्ये आले माझ्याकडे आणि मला म्हणे की असं असं ते आहेत माझे मित्रच आहेत, तर त्यांना नृत्य स्वतः शिकायचं आहे, तर तू त्यांना नाही म्हणू नकोस. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि त्यांचं वय किती होतं त्यावेळेस? 75 वर्षाचे. बापरे. म्हणजे खूप आश्चर्य आहे की 75व्या वर्षी सगळेजण म्हणजे काही करू शकत नाही शरीराने, आणि त्यांनी त्या काळामध्ये नृत्य सुरू केलं. मला पण सुरुवातीला शिकवताना त्यांना खूप भीती वाटायची, कारण त्यांचे हात पण असे व्हायचे, हात पण थरथर करत होते. मग तरी ते असे करायचे. मग त्यांना मी ज्या सोप्या सोप्या जमल तेव्हा ही मुवमेंट करा, हे अशा काही काही हलक्या मुवमेंट्स अशा त्यांना मी सांगायला सुरुवात केली. आणि मग मला आश्चर्य वाटायला लागलं की ते करायला लागले. आणि करता करता काही दिवसांनी असं झालं की त्यांचं जे गुडघे किंवा हात त्यांचे थरथर होते, थरथरनं बंद झालं. म्हणजे चमत्कार घडला तो. आणि मी त्यांना चक्कर, आमच्याकडे चक्कर असतात 1 2 3, ज्या 3 पायाची चक्कर, ती मी त्यांना शिकवली. आणि त्यांनी हळूहळू ते 9 चक्कर मारायला लागले, तसे 9 चक्कर. बापरे. आणि मग बस मग त्याच्यानंतर त्यांनी कंटिन्यू त्यांचं नृत्य सुरू झालं. आणि मला आठवतं की लगेचच माझा कार्यक्रम होता, मोठा कार्यक्रम, तर त्याच्यात मी त्यांना ठुमक चलत रामचंद्र हे गाणं त्यांचं ते बसवलं मी त्यांचं. आणि ते त्यांनी रंगमंचावर सादर केलं. आणि त्याच्यानंतर मग एवढे त्यांची प्रसिद्धी झाली की त्यांच्यामुळे आणि माझी प्रसिद्धी झाली. आमच्या दोघांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डला आलं की यंग गुरु अँड ओल्डेस्ट स्टुडंट म्हणून. धान धान धगत धगत दिगी 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 नग 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 तिटक तान धा ता दा गिन दा कद्धा धागे तिटक तग दिगिन धा कद्धा 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 धागे तिटक तग धा कद्धा 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 धागे तिटक तग धा कद्धा कद्धा कद्धा. तुम्ही डॉक्टरेट केली आहे, हो, PhD मिळवली, तर त्याचा विषय काय होता तुमचा आणि त्यांचे मार्गदर्शक कोण होते तुमचे? माझा PhDचा विषय होता कथक नृत्याचे बदलते स्वरूप. आणि त्याचे मार्गदर्शक होते माझे गुरु स्वतःच पद्मविभूषण पंडित बिरजू महाराजजी. वा. आणि ते पण एक गंमतच होती की डोक्यात आधीपासूनच होतं की आपण डॉक्टर व्हायचं, हे पहिल्यापासून अगदी. म्हणजे आम्ही दिल्लीला मी शिकायचो त्यावेळेस, आणि तेव्हापासून मी संशोधन करायचो. त्या काळी म्हणजे मी लखनौला जायचो महाराजींबरोबर, वेगवेगळ्या ठिकाणी जायचो. तिथं मला छंदच होता की तिथले वेगवेगळे फोटोग्राफ्स काढ, हे काढ. त्या काळी आठवतं की त्यांच्या आई मातोश्री महाराजींच्या, त्यांना आम्ही भेटलो लखनौला. आणि त्यांचं मी अजून त्यावेळेस कॅसेट रेकॉर्ड केलेली की संपूर्ण कथकचा इतिहास त्यांच्याकडनं मी जो रेकॉर्ड केला तो आजही माझ्याकडे आहे. तर ते अशा गोष्टी मी तेव्हापासून एकत्रित करत होतो मटेरियल. मला एक विचारायचं आहे की ह्या लखनौला वगैरे महाराज सगळ्यांना म्हणायचं अशी काय पद्धत होती का? म्हणजे स्त्रियांना सुद्धा, महाराजींच्या मुलींना सुद्धा अमुक अमुक महाराज, सरनेम सारखं, आडनाव सारखं त्यांच्याकडे ती पद्धत आहे. सगळे महाराजजी म्हणूनच ओळखतात, महाराज म्हणून. पण बिरजू महाराज त्यांच्या कर्तृत्वाने महाराज जी झालेत. नंदकिशोरजींबरोबर आपण त्यांच्या PhD बद्दल बोलूया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही म्हणता कथकचे बदलते स्वरूप. आता तुमच्या कथक शैलीमध्ये सुद्धा अनेक घराणी आहेत, जयपूर घराणं, बनारस घराणं, लखनौ घराणं वगैरे. तर तुम्ही हे बदलते स्वरूप ह्या प्रत्येक घराण्याचं दाखवले की जनरली कथकमध्ये काय बदल झाले दाखवले? कथकमध्ये काय काय बदल झाले हे मी दाखवलं सगळं. की जसं मंदिरामध्ये पूर्वी कथक होतं, म्हणजे कथक सुरू कसं झालं, मंदिरापासून झालं. आणि मग त्याच्यानंतर मग ते जेव्हा काळी पुढे मुघलांचं आक्रमण झालं आणि मग ते राजे महाराजे
बादशाह, राजाश्रय मिळाला. राजाश्रय मिळाला आणि त्याचे तिथे मग ते कथक नर्तक म्हणून ते सगळे जे गुरु होते कथकचे ते तिथे नृत्य करायचे, त्यांना नोकरी मिळाली तिथे. त्यामुळे आणि मग अर्थातच त्यामुळे तिथे काय बदल झाला, मुघल काळामध्ये प्रभाव. कथक नृत्याचा काय बदल झाला कथक नृत्यामध्ये ते दाखवलेलं आहे. असे वेगवेगळे गोष्टी ज्या आजपर्यंत आणि आजच्या आधुनिक युगामध्ये कथक नृत्याचं काय स्वरूप आहे असं हे सर्व हाताळलं होतं मी सगळे हे गोष्टी. आणि ती पण एक गंमत आहे PhD ची, ती सांगतो तुम्हाला. कारण मी जेव्हा पहिल्यापासूनच ठरवलं होतं, म्हणजे ते PhD करायची हे डोक्यात पहिल्यापासूनच असायचं की मी जेव्हा म्हणजे मी शिकत होतो आणि कार्यक्रम करत होतो त्या काळी मग मी संशोधनही सुरू केलं होतं. म्हणजे ज्यावेळेस मी लखनौला जायचो, बनारसला जायचो, तर तिथे मला आठवतं मी एकदा लखनौला महाराजींच्या आईंना भेटलो होतो आणि मग त्यावेळी त्यांच्याकडनं मी संपूर्ण कथक नृत्याची हिस्ट्री, त्यांच्याकडनं इतिहास मी त्यांना माहित होतं सगळं. अगदी ते स्वतः होता. हो त्या स्वतः त्यांना भेटलो. नाही त्या नर्तिका होत्या का स्वतः? नाही, पण त्या नृत्य इतक्या बघत होत्या तर त्यांना माहित होतं. त्यांनी आपल्या म्हणजे महाराजींना पण त्यांनी तयार केलं. मग हे आपल्या स्वर्गीय पंडित बिंदादीन महाराजांच्या ठुमऱ्या त्यांनी स्वतः महाराजींना शिकवल्या लहानपणी. महाराजी 7 वर्षाचे होते तेव्हा, 5-6 वर्षाचे असतील, 7 वर्षाचे. त्या काळात त्यांनी त्यांना खूप गाईड केलं 9व्या वर्षापासून. तर मी असं ऐकलंय की 13व्या वर्षी त्यांनी शिकवायला सुरुवात केली. बरोबर, अगदी बरोबर आहे. हो. बरं, मग त्या काळी ते लखनौला होते आणि लखनौला मला माहित आहे, आठवतंय डॉक्टर कपिला वात्स्यान होत्या, त्या त्यांना घेऊन दिल्लीला आल्या. अच्छा. आणि मग दिल्लीला त्यांनी तिथे संगीत भारती होतं, त्यावेळेस त्याचं नाव वेगळं होतं, पण तिथे ते ऍज अ टीचर म्हणून तिथं शिकवायला लागले लहानपणी 13 वर्षाच्या असताना. ग्रेट. तर तिथून मी त्यांची कॅसेट मी त्यांच्या आईंची, मातोश्रींची करून ठेवलेली होती. या सगळ्या गोष्टी कलेक्शन मी करतच होतो संशोधन मग करून. तर ते मला तिथे मग कामाला आलं. मग ठरवलं की मी नाही, आपल्याला PhD करायची म्हणून मग मी प्रदीप आमच्या पुणे युनिव्हर्सिटीत गेलो. कारण तिथे नुकतंच आमच्याकडे गुरुकुल सुरू झालं होतं, ललित कला केंद्र. आणि तिथे मला सांगायला नक्कीच अभिमान वाटेल की मी तिथे पहिला गुरु होतो. गुरु म्हणून माझी निवड झाली होती आणि पहिली विद्यार्थिनी माझ्याकडे होते त्यावेळेस शिकायला. म्हणजे तर त्यांना मी तिथे विचारलं की मला PhD करायची, पण PhD ची सोय नव्हती तिथे. तर ते म्हणे बघू आपण. मग मला आठवतं की स्वतः रोहिणीताई भाटे त्यांनी सुद्धा मला पत्र दिलं होतं आणि सांगितलं होतं की तू प्रयत्न केले होते माझ्यासाठी की तिथे पुणे युनिव्हर्सिटीत सुरू होईल, पण काही होऊ शकलं नाही. मग काय करायचं, तर मग मी, आणि महाराष्ट्रात कुठेच नव्हती त्यावेळेस, त्या काळात सोयच नव्हती PhD करायची. मग मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात गेलो आणि तिथे मी भेटलो. तर त्यावेळेस ते VC होते त्या डॉक्टर आद्यंताया, त्यांना भेटलो. मग त्यांनी मला थोडा पॉझिटिव्हनेस त्यांचा दिसला. मग ते म्हणे की तुम्ही मला पत्र द्या, एक आपण ते आपल्या मीटिंगमध्ये कमिटी समोर मांडू आणि ते जर झालं तर आपण तुम्हाला मान्यता देऊ. मग ते झालं, मीटिंग झाली, मीटिंगमध्ये मान्यताही मिळाली. आणि मग मला त्यांनी आनंदाची बातमी सांगितली, कपोते तुम्हाला मिळाली परमिशन. मग ते झालं. मग त्यानंतर गाईड तिथे असतं की गाईड लोकल लागतो. मग मी म्हटलं मी तर लोकल, मला गाईड मी तर तसं ओळखत नाही फार आणि मला लोकल गाईड नकोय म्हणून कोणी, मला गाईड पाहिजेत महाराजजी. मग परत दुसरं पत्र दिलं मी की असं असं. मग ते पण मान्य झालं मग ते कमिटीमध्ये. आणि मग मला स्वतः बिरजू महाराज मार्गदर्शन करू लागले. दुसरं सांगायचं म्हणजे मी नुकतंच एक पुस्तक महाराजींवरती मी प्रकाशित केलेलं आहे, कथक नृत्य सम्राट पंडित बिरजू महाराज. आणि त्यासाठी त्यांनी मला स्वतः लिहिलेल्या नवीन कविता, ज्या कुठेही छापल्या गेल्या नाहीत, त्या मला त्यांनी कविता लिहून दिलेल्या आहेत. त्या कविता त्याच्यामध्ये मी पुस्तकामध्ये टाकलेल्या आहेत. त्यांचे दुर्मिळ फोटो
या पुस्तकामध्ये की जे कोणीही पाहिलेले नाहीत असे फोटो या पुस्तकामध्ये आहेत. आणि भरपूर म्हणजे दुसरं सांगायचं म्हणजे त्यांचे जेवढे शिष्यगण आहे, त्यांचे जेवढे फॅन आहेत, जे बाकी रसिक आहेत, तर या सर्वांच्या व्ह्यूज मी घेतलेले आहेत. त्यांनी प्रत्येकाने लेख लिहिला आहे त्याच्यामध्ये. असं मला वाटतं जवळजवळ त्याच्यात 92 लोकांनी कलाकारांनी त्याच्यामध्ये लेख आपले लिहिलेले आहेत महाराजींवरती. आणि याच्यातून महाराजींचं सर्व चरित्र तुम्हाला संपूर्ण समजेल. ते प्रत्येकाला म्हणजे खूपच आवडणारं पुस्तक आणि आवडेल असंच पुस्तक. मराठीत आहे का हिंदीत आहे? हिंदी पुस्तक आहे. हिंदी आणि काही त्यांचे परदेशातले पण फॉरेनर्स पण काही लोकांनी त्याच्यामध्ये लेख आहेत त्यांचे, त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलेले आहेत काही लेख. कोई भी प्रख्यात कलाकार किसी भी विषय का हो, उसको लोग देखते हैं, उसके बाद भूल जाते हैं. लेकिन उन्होंने डॉक्टर नंदकिशोर कपोते जी ने लिखित रूप से जो आज एक बृहद किताब लिखे हैं, लगभग 300 पेज का है. यह लिखित बिरजू महाराज के पूरे जीवनी और उनके कथक के योगदान को आने वाले सैकड़ों साल तक लोग पढ़ेंगे और उसका लाभ उठाएंगे. लिखित रूप से कोई चीज़ हो जाता है, इसका इतिहास एक बन जाता है. और उन्होंने एक ऐतिहासिक काम किया है. इसके लिए मैं उनको हृदय से बधाई देता हूँ. तुम्ही PhD किती वर्षात केली? मला 4 ते 5 वर्ष लागले. एवढी वर्ष लागली? म्हणजे तुम्ही एवढ्या आधीपासून संशोधन सुरू केलं करत होतं? होतो. पण मी जेव्हा मला PhD म्हणजे युनिव्हर्सिटी मिळायला आणि तिथे मग ऍक्च्युली PhD सुरू व्हायला तो टाइम पिरियड फार मोठा होता. आणि जिथे मी मग सुरू केल्यानंतर मग माझ्या इतरही गोष्टी होत्या. त्या काळात माझे हे खूप कार्यक्रम असायचे, सतत माझे कार्यक्रम चालू असायचे. इथं ह्या अकॅडमी करायची एक स्वप्न होतं, ते मला मग मी अकॅडमी इथं बांधकामाचं सुरू केलं होतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर मग ते लिहायचं पण ते असं करण्यामध्ये मग माझं थोडंसं लांबली ती PhD. हे सगळं करत असताना तुम्हाला असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे त्याची यादी म्हटली तर अख्खा कार्यक्रम पुरणार नाही मला वाटतं. तर मला खरंच वाटतं की तुम्हाला तुमचा हा उत्साह म्हणा किंवा तुम्ही जी काही आतापर्यंत जी सेवा केली आहे गुरूंची आणि त्यातून जे काही मिळवलं आहे आणि जे तुम्ही आता दुसऱ्यांना सुद्धा देत आहात, तर हे ऐकून मला खूप खूप बरं वाटलं. आणि त्याबद्दल मी खरंच तुमचे धन्यवाद मानते, कारण तुम्ही हे आम्हाला सगळं सांगितलं, नाहीतर आम्हाला कळलंच नसतं हो हे. तर रंगा येईओच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे मी तुमचे खूप आभार मानते आणि तुमचा हा उत्साह असाच टिकू देत आणि आणखीन तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी तयार करावेत अशी मी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद नंदकिशोरजी. धन्यवाद. रंग से बड़ी पिचकारी गुड़िया, रंग से बड़ी पिचकारी गुड़िया, तो खेलूंगी उन्हीं से और गुड़िया, तो सिर चोटी गुंदाई मांग मोती भराई, कर चूड़ी बनाई सारी दीदी ओढ़ाई. सिर चोटी गुंदाई मांग मोती भराई, कर चूड़ी बनाई सारी दीदी ओढ़ाई. देखो आज बिल्ला शाम सुंदर सी, आज बिल्ला शाम सुंदर सी, खुली है नित की डोरी.